ऐमन वाचलं ना काले? तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की हे तुम्ही जे साहित्य बनवलेलं आहे ते आम्हाला फोटो काढण्यासाठी द्या किंवा व्यवस्थित कार्ड दाखवा. ठीक आहे. आता PDF तर मी पाठवू शकत नाही, मग मी अशा प्रकारे तुम्हाला कार्ड दाखवू शकते. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. इथे प्रत्येक अक्षराचा आवाज दिलेला आहे. मोठी लिपी, लहान लिपी आणि त्याचा आवाज. एचा आवाज अ, बीचा आवाज ब, सीचा आवाज क, डीचा आवाज ड, ईचा आवाज ए. सगळ्यांना दिसतंय छानपैकी? अशा प्रकारे A to Z प्रत्येक अक्षराचा आवाज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. याची प्रॅक्टिस झाली. त्यानंतर आपण प्रॅक्टिस करणार आहे ए साऊंडचा. एचा आवाज काय शिकवलाय मी? एचा आवाज ॲ. मग ॲ जोडल्यानंतर आता ए म्हणजे ॲ, बीला ॲ जोडला, काय झालं? बॅ. सीला ॲ जोडला, ड ॲ. बरोबर. नंतर फ ॲ, फॅ. नंतर ग म्हणायचं, ग ॲ ग्या. काय म्हणायचं? ह ॲ हॅ, ज ॲ ज्या, क ॲ क्या, ल ॲ ल्या. तुमचा फक्त जी मध्ये गोंधळ होणार आहे आणि इकडं कुठं झाला तर झाला. कुठं होऊ शकतो? सी मध्ये एक होऊ शकतो. ठीक आहे. लक्षात राहील ही 2 अक्षर. त्यानंतर आपण प्रॅक्टिस करणार आहोत 3 अक्षरी. एकदा तुम्हाला 1 अक्षरीचा आवाज समजला, स्वराचा आवाज समजला की तुम्ही 3 अक्षरी शब्द वाचू शकता. दिसतंय व्यवस्थित? बघ बरं. दिसतंय? हां बघा. ब ॲ ट, व्हेरी गुड. ग ॲ प, प ॲ ड, ड ॲ ड, प ॲ ट. अशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. असे अनेक 3 अक्षरी शब्द ज्याच्यामध्ये ॲ साऊंड आहे ते ह्या तक्त्यात दिलेले आहेत. याची प्रॅक्टिस करायची. झालं. 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी आलं की सगळं तुम्हाला येणार. ठीक आहे. आता तुम्ही वाचून दाखवणार? बघू कोण वाचतंय. या. B A T bat. ब ॲ ट बॅट. B A T bat. G A P gap. बोट ठेव ना. G A P gap. P A D pad. व्हेरी गुड. D A D dad. शाबास. P A T pet. व्हेरी गुड. ट ॲ ग. T A G tag. B A N ban. शाबास. C A D sad. क. K त्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? अक्षरांचा A आवाज. सी नाही म्हणायचं, क म्हणायचं. काय म्हणायचं? क. हा अक्षरांचा आवाज व्यवस्थित झाला, प्रत्येक अक्षरांचा आवाज तुम्हाला चांगला जमला तर तुम्ही नंतर 2 अक्षरीमध्ये त्याला स्वर जोडून कसं वाचता येईल ते बघू शकता. आणि एकदा 2 अक्षरी स्वर जोडून आले की तुम्ही 3 अक्षरी पण वाचू शकता. आहे का नाही सोपं? ठीक आहे. कराल प्रॅक्टिस? ओके बाय.